श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री निखिल गोखले राहणार मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. निखिल दादा सांगतात, श्रीराम. दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी मी ऑफिसमध्ये भेळ आणि उसाचा रस प्यायलो. त्यामुळे पोट भरले असल्याने रात्री ऑफिसमध्ये जेवलो नाही. नंतर घरी येताना भूक लागली आणि मनात आले की आता मारीगोल्डच्या बिस्किटांवरच राहावे लागेल, कारण माझी बहीण आणि भाची आमच्या घरी येणार असल्याने त्या दोघी व आई हॉटेलमध्ये जेवून येणार होते. म्हणून आईने मला आधीच तू ऑफिसमध्येच जेवून ये असे सांगितले होते. परंतु आता भूक काही सहन होईना. मग माझ्या मनात सहज विचार आला की बघू आता महाराज काय करतात ते. आणि खरंच भक्तवत्सल श्रींनी माझी जेवणाची व्यवस्था केली होती. मी घरी येऊन बघतो तर घरी खाण्यासाठी बिर्याणी होती. त्यांनी तिघांसाठी बिर्याणी मागवली खरी, पण त्यांच्याकडून जवळजवळ अर्धी बिर्याणी खाल्ली गेली नाही, म्हणून त्या पार्सल घरी घेऊन आल्या होत्या. श्री महाराजांना आपल्या लेकरांची किती काळजी असते बघा. कधी कधी आपलाच विश्वास कमी पडतो. श्रीराम समर्थ. साधक हो, निखिल दादांच्या मनात आता श्रीच काहीतरी करतील अशी भावना निर्माण झाल्यावर श्रींना धावून यावेच लागले व त्यांनी भुकेल्या दादांची क्षुधा तृप्त केली. खरं पाहता आपण मागावे ते श्रींकडेच, ते देतील अथवा न देतील त्यांची इच्छा. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला जर काही पाहिजे असेल तर इतर कोणाकडे मागण्यापेक्षा ते आम्ही देवाकडे मागू आणि त्याचीच भक्ती करू. त्याच्याजवळ काय कमी आहे? रिद्धी सिद्धी तर त्याच्या दासी आहेत. आम्ही काया वाचा मने त्याला अर्पण होऊ. त्या विश्वंभरामुळे हे चराचर आहे, त्याचे पालनपोषण होत आहे. त्याच्याजवळ काय कमी आहे? सर्व सत्ताधीश ईश्वराविषयीची आपली हीच निष्ठा अतिशय सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात, मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा. काय उणे तयापाशी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. काया वाचा मन, करू देवा हे अर्पण. तुका म्हणे विश्वंभर, ज्याच्यानी हे चराचर. श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.